नमस्कार, शारदा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शेव टमाटरची भाजी। शेव टमाटर कसं म्हणजे छान लागते आणि आपल्याला भाज्या खाऊ खाऊ कंटाळा आला की आपल्याला असं वेगळं काहीतरी खावंसं वाटते, म्हणून आज मी शेव टमाटरची भाजी करत आहे। तर सगळ्यात आधी आपण टाकू कढईमध्ये तेल टाकलं, तेल थोडं गरम होऊ देऊ। आता टाकू आपण 1 चमच मोहरी तळतळली की टाकू जिरं, थोडासा टाकू हिंग आणि कांदा। हे 2 कांदे मी बारीक कापून घेतले, ते 2 कांदे। थोडा गुलाबी रंगावर आलेला आहे बघा। आता याच्यामध्ये टाकू आपण लसूण आणि अद्रकची पेस्ट। एकदम आपण साध्या आणि सिंपल पद्धतीने ही भाजी बनवत आहोत। एकदम जास्त मसाले वगैरे आपल्याला टाकायचे नाही आहे याच्यामध्ये। आता छान याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया कांदा आणि लसूणला। आणि आपला आता कांदा लसूण पण झालेला आहे बघा। आता याच्यामध्ये आपण हे सोडून देऊ सगळं, हे बघा। छान मिक्स करून घेऊ आपण। आता याच्यामध्ये टाकू आपण टमाटर। हे 2 टमाटर मी कापून घेतले बारीक असे टमाटर। आता काय करू आपण, या टमाटरला छान सॉफ्ट होईपर्यंत याच्यावर झाकण ठेवून देऊ आणि याला चांगलं आता शिजू देऊ। टमाटर आपले सॉफ्ट होईपर्यंत। आता टमाटर आपले छान असे बघा मस्त असे सॉफ्ट झालेले आहे आणि तेल पण सोडलेलं आहे त्यांनी छान। आता याच्यामध्ये टाकू आपण गरम पाणी। थोडं पाणी गरम करून घेतलेलं आहे, थोडं टाकू आपण गरम पाणी। आता आपण गरम पाणी टाकलं, थोडी टाकू याच्यामध्ये
कोथिंबीर. याला छान उकळी येऊ देऊ आपण. आता छान उकळलेला आहे बघा. आता याच्यामध्ये टाकू आपण शेव. इथे मी शेव घेतलेले आहे बघा. शेव आहे, शेव टाकू याच्यामध्ये. बघा आता आपण शेव टाकली आणि थोडं याला असं छान शिजू दिलं. आपली शेव टमाटरची भाजी छान तयार झाली खाण्यासाठी. बघा किती सुंदर झाली आणि ग्रेव्ही पण छान आली. आता याच्यामध्ये टाकू आपण थोडे हे मिरचीचे असे अर्धे अर्धे काप करून घेतले मी, ते टाकून घेऊ. आणि हे टमाटर, दोन अशा टमाटरच्या काप करून घेतले, ते टाकू. थोडीशी टाकू आपण चवीपुरती साखर याच्यामध्ये, चवीसाठी थोडी. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल. तर आपली आता शेव टमाटरची भाजी छान तयार झालेली आहे. आणि थोडी टाकू कोथिंबीर. बघा बघा किती छान झालेली आहे. आता एक वाफ येऊ देऊ आपण याला. आणि खाण्यासाठी आपली भाजी अगदी तयार आहे. बघा भाजी आपली तयार आहे. हे बघा छान अशी मस्त भाकरी बरोबर किंवा पोळी बरोबर किंवा भाताबरोबर पण खूप सुंदर लागते ही भाजी. बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला, रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा, कमेंट करा. आणि नवीन जर असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि करून बघा अशी माझ्या पद्धतीने तुम्ही शेवभाजी. अगदी मी साध्या आणि सिंपल पद्धतीने बनवलेली आहे. जास्त मसाले वगैरे नाही टाकलेले आहे. बघा खूप सुंदर झालेली आहे. तयार आहे आपली भाजी. व्हिडिओ आवडला, रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा, कमेंट करा. आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.